नमस्कार कृषी मित्र हो, मी कर्नाटक आपल्या सर्वांचे हेल्पिंग फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, मिरची पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी समस्या असते ते म्हणजे पानावरील जो चुडामुडा रोग येतो तो आपल्याला नियंत्रित करणे गरजेचे असते। त्याचबरोबर आपल्याला व्हायरसचं देखील नियंत्रण करणे फार गरजेचे असते। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपण यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे, याचं नियंत्रण कसं करायला पाहिजे, याचबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। शेतकरी मित्रांनो, आपल्या मिरची पिकामध्ये आपल्याला उत्पादनात घट होण्याचं कारण हेच आहे की आपल्या मिरची पिकामध्ये आपल्याला व्हायरसचा मोठ्या प्रमाणात जो प्रादुर्भाव आहे तो झालेला दिसतो। त्याचबरोबर आपल्या मिरची पिकामध्ये रसशोषक किडीचा देखील प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेलं दिसतं। तर याचंच नियंत्रण आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे, याच्या नियंत्रणासाठी आपण कोणती औषधं फवारली पाहिजे। बरीचशी औषधं आपण बाजारामधून विकत आणतो, अगदी महागडी औषधं विकत आणतो, फवारणी करतो, परंतु पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही। परत 1-2 दिवसात जे रसशोषक कीड आहे ते आपल्या झाडावर येतं आणि आपले जे पानं आहे ते वाकडी तिकडी करून जातं आणि त्यामध्ये आपल्याला जो फुटवा निघायला पाहिजे किंवा आपल्याला ज्या मिरचीला फळधारणा व्हायला पाहिजे, त्याची जी साखळी आहे ती व्यवस्थित व्हायला पाहिजे, ते सगळी डिस्टर्ब करून जातं आणि यामध्ये आपलं आर्थिक नुकसान, आपलं उत्पन्न देखील घट आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। तर मित्रांनो, पुढे जाण्याआधी आपण समजून घेणार आहोत की हा जो चुडामुडा रोग आहे तो कशा पद्धतीने आपल्या मिरची पिकावर येतो आणि आपल्या पिकाचं काय काय नुकसान करतं हेच आपण समजून घेणार आहोत। तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो, आपण जर मिरची पिकाचं पान जर बघितलं तर मिरची पिकाच्या पानाखाली आपल्याला रसशोषक कीड, ज्यामध्ये व्हाईट फ्लाय आहे, ॲफिड्स आहे, जॅसिड्स आहे, माइट्स आहे, तर यासारख्या ज्या रसशोषक कीड आहे ह्या पानाच्या खाली बसतात आणि पानाच्या खाली बसून हे काय करतात तर ज्या पानाच्या मध्ये जे अन्नद्रव्य आहे, हरितद्रव्य आहे ते शोषून घेतात आणि ते शोषून घेतल्यामुळे ही जी पानं आहे ते चुडामुडा होतात। त्याचबरोबर कालांतराने ही पानं जी आहे ते पिवळी पडतात आणि गळून पडतात आणि यामध्ये जे आहे ते आपल्या उत्पादन मोठ्या प्रमाणात आपल्याला घट पाहायला मिळते। तर यासाठी आपल्याला चांगली एक फवारणी करणे गरजेचे आहे, ज्यामध्ये आपल्याला व्हायरसला देखील कंट्रोल करणे गरजेचे आहे। सोबतच आपल्या मिरची पिकामध्ये आपल्याला माइट्स, थ्रिप्स, ॲफिड्स, व्हाईट फ्लाय यासारख्या रसशोषक किडीला देखील दूर ठेवणे गरजेचे आहे। शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारची जी समस्या आहे मला देखील माझ्या मिरची पिकामध्ये 8 दिवसापूर्वी जाणवली, ज्यामध्ये तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की कशा पद्धतीने माझी मिरची पिकाची पानं ही एक वाकडी तिकडी झाली होती, चुडामुडा झाली होती। तर यासाठी मी काय केलं, एक चांगली अशी फवारणी केली। तर मी एक किसान फॉर यू या ॲप वरून 2 प्रोडक्ट मागवली। यामध्ये व्हायरस जी हे प्रोडक्ट आहे, हे प्रोडक्ट आहे कत्रा फर्टिलायझर अँड केमिकल प्रायव्हेट लिमिटेडचा। व्हायरस जी आणि मिटीसाइड हे दोन्ही प्रोडक्ट जे आहे ते मी किसान फॉर यू या ॲप्लिकेशन वरून मागवली। तर हे कसं वापरायचं हे देखील आपण समजून घेणार आहोत, परंतु याआधी याचे काय फायदे आहेत हे देखील समजून घेणे फार गरजेचे आहे। तर हे व्हायरस जी जे प्रोडक्ट आहे, हे छोटीशी बॉटल माझ्या हातात दिसत आहे, हे 100 ml ची बॉटल आहे। तर एका एकरासाठी आपण जर 100 ml हे व्हायरस जी ची फवारणी केली तर नक्कीच तुम्हाला पूर्णपणे व्हायरस पासून संरक्षण आपल्या मिरची पिकाला देण्याचं काम हे व्हायरस जी करतं। तुम्हाला दीर्घकाळापर्यंत नियंत्रण व्हायरस पासून देण्याचं काम हे व्हायरस जी करतं। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, मिटीसाइड आहे, मिटीसाइडचं काम काय आहे तर मिटीसाइड म्हणजे माइट्सचा जो अटॅक येतो, त्याचबरोबर थ्रिप्स येतात, व्हाईट फ्लाय येतात, ॲफिड्स येतात, यासारखी जी रसशोषक किडीला नियंत्रण ठेवण्याचं काम हे मिटीसाइड करतं आणि आपल्या मिरची पिकाला एक सुरक्षितता हे प्रदान करतं। त्याचबरोबर हे दोन्ही प्रोडक्ट जे आहे ते जैविक प्रोडक्ट आहे, त्यामुळे हे जे प्रोडक्ट आहे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या टॉनिक सोबत, विद्राव्य खतासोबत सारख्या कोणत्याही औषधासोबत तुम्ही ह्याचा वापर नक्की करू शकता आणि मिरची पिकामध्ये आपल्याला माइट्स, त्याचबरोबर रसशोषक कीड सोबतच आपल्याला व्हायरस पासून नक्कीच आपण याला दूर ठेवू शकतो। तर आता शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम याचं समजून घेऊया की याचं प्रमाण आपण किती घ्यायला पाहिजे। जे काही आहे ते व्हायरस जी जे आहे ते आपल्याला प्रति एकरासाठी 100 मिली घ्यायचं आहे आणि प्रति पंप जर तुम्हाला घ्यायचं असेल तर 10 मिली प्रति पंप असेचं प्रमाण घ्यायचं आहे। सोबतच मिटीसाइड जे आहे ते 250 मिली प्रति एकरसाठी हा डोस आहे। तुम्हाला एका पंपासाठी घ्यायचं असेल तर 25 मिली प्रति पंप असं याचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ही जर प्रोडक्ट तुम्हाला घरबसल्या मागवायचे असेल तर त्यासाठी तुम्ही किसान फॉर यू हे ॲप डाउनलोड करा। ज्या पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हे ॲप डाउनलोड करा। हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी 3 ऑप्शन दिसतात, त्यामध्ये शेतकरी आहे, डीलर आहे आणि बी आहे। त्यापैकी तुम्हाला शेतकरी हा ऑप्शन निवडायचा आहे, तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे आणि खाली जो रेफरल कोड आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवर रेफरल कोड दिसत आहे, तो रेफरल कोड टाकायचा आहे। रेफरल कोड वापरल्यामुळे तुम्हाला 5% इन्स्टंट डिस्काउंट मिळेल आणि त्या ठिकाणी तुमचा 5% हा फायदा होईल। त्यामुळे तुम्हाला तो रेफरल कोड टाकणे अनिवार्य आहे। जर तो तुम्ही टाकला तर तुम्हाला 5% आणखी त्या ठिकाणी डिस्काउंट मिळेल आणि अशा पद्धतीने ही जी प्रोडक्ट आहे तुम्ही या ॲप्लिकेशनवरून घर बसल्या मागू शकता। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ही प्रोडक्ट जी आहे ते तुम्हाला Amazon, ॲग्रीबेरी, भारत ॲग्री, बी घाट यासारख्या वेबसाईटवरून देखील तुम्ही हे प्रोडक्ट मागू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला मिरची पीक जे आहे ते तुमचं पूर्णतः व्हायरस पासून
आणि रसशोषक किडीपासून तुम्हाला संरक्षण झालेलं दिसेल। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुम्ही हे जे प्रोडक्ट आहे, तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर त्यांचा कस्टमर केअरचा नंबर आहे, ते तुम्हाला मागवायला सोयीस्कर व्हावं म्हणून मी तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा पुरवठा करत आहे। तर तुम्ही त्या कस्टमर केअर नंबरवरून देखील हे प्रोडक्ट मागवू शकता। तुमचा ॲड्रेस, तुमच्या सगळ्या डिटेल्स जर तुम्ही दिल्या तर कस्टमर केअरवर फोन करून देखील हे प्रोडक्ट तुम्ही घरबसल्या मागवू शकता। तर शेतकरी मित्रांनो, या सर्व गोष्टीची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यावर देखील जाऊन तुम्ही हे प्रोडक्ट मागवू शकता। जर हे प्रोडक्ट तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन थ्रू मागवत असेल तर फॉर यू ॲप्लिकेशनवर रेफरल कोड तुम्हाला टाकायचा आहे आणि 5% इन्स्टंट डिस्काउंट त्या ठिकाणी देखील मिळून। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची हे प्रोडक्ट होती। जर आपल्याला मिरची पिकामध्ये आपल्याला रसशोषक कीड आणि व्हायरसला जर दूर ठेवायचं असेल, मिरची पिकाला जर आपल्याला उत्पादन वाढवायचं असेल तर नक्कीच या प्रोडक्टचा 2-4 वेळा जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला चांगल्यात चांगले रिझल्ट मिरची पिकामध्ये पाहायला मिळतील। शेतकरी मित्रांनो, दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माहिती आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन। धन्यवाद।